हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपला क्लासचा 16वा दिवस आहे. तर यामध्ये बघा, आपण जी सिरीज चालू केली फ्री शिवण क्लास, घरबसल्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवा, त्यामध्ये आजपर्यंत आपण एक 4 टक्स ब्लाऊज साधा कटिंग आणि स्टिचिंग केला आहे. तर तो कशा पद्धतीने तुम्हाला थोडक्यात मी इन शॉर्टमध्ये माहिती देते की कशा पद्धतीने आपण तो शॉर्ट पॉईंटमध्ये सांगते. तर सर्वात अगोदर आपण बघा स्टेपबद्दल माहिती बघितली. त्यानंतर ब्लाऊजवरून मापे घेऊन त्याच मापांवरून आपण पेपर पॅटर्न कटिंग केले. त्यानंतर तुम्हाला ड्राफ्टिंग कशी करायची ते सांगितलं. त्यानंतर फोटो ब्लाऊजचे चार्ट देखील दिले, कारण तुम्हाला देखील तुमच्या साईजनुसार ब्लाऊज कटिंग करता यावा त्यासाठी. तर चार्ट देखील दिले. त्यानंतर बघा आपण ब्लाऊज स्टिचिंग देखील केला. टक्स कसे स्टिच करायचे, त्यानंतर पायपिंग, फिटिंग, स्लीव कशी जॉईंट करायची, शोल्डर जॉईंट कसे करायचे, तर हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये आणि सावकाश पद्धतीने आपण या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर बघा आता आपण कटोरी ब्लाऊजचा दुसरा ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज सुरू केला आहे. तर त्यामध्ये देखील कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवली. त्यानंतर तुम्हाला तुमच्या साईजनुसार ब्लाऊज कटिंग करण्यासाठी चार्ट देखील दिले मी. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चार्ट देखील कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्यानुसार साईजनुसार ब्लाऊजची कटिंग करायची असेल तर चार्ट वापरून तुम्ही ते करू शकता. त्यानंतर ड्राफ्टिंग देखील दाखवली की कुठे शोल्डरचं मेजरमेंट टाकायचं, कुठे ब्लाऊजची उंची घ्यायची, मोंढ्याचं मेजरमेंट कसं टाकायचं, ते हे सर्व ड्राफ्टिंगमध्ये देखील तुम्हाला दाखवले. तर बघा, जे पेपर पॅटर्न आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग केली होती ते आता आपण हा साधा ब्लाऊज पीस घेतला आहे आणि ह्या साध्या ब्लाऊज पीसवर ठेवून ते आपण आता कट करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला सावकाश पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप सर्व या व्हिडिओमध्ये पॅटर्न ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची तर ते आता आपण बघणार आहोत. तर चला, आता हे मी पॅटर्न घेतले, ते आपण पेपर पॅटर्न कट केले होतेच आणि हा साधा ब्लाऊज पीस घेतला आहे. तर आपण आता इथे ठेवून घेऊ असा. तर बघा, हा ब्लाऊज पीस आपण असा अंथरून घेतला आहे व्यवस्थित. तर डबल फोल्ड आहे हा. यावर आपण आता हे जे पॅटर्न कट केले ते ठेवून ड्रॉ करून कट करणार आहोत. तर हा बघा, हा पाठीचा भाग आहे. तर हा पाठीचा भाग आपल्याला बंद बाजूकडून ठेवायचा असतो. तर हा बघा, ही बंद बाजू आहे आपली, फोल्ड बाजू. तर याच बाजूने आपण पाठीचा भाग ठेवणार आहे. तर व्यवस्थित अगोदर आपण पाठीचा भाग ठेवून ड्रॉ करून घेऊ. त्यासाठी बघा, हा व्यवस्थित असा ठेवायचा. यावर असं काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणजे ते हलणार नाही. तर आता हा ठेवून घेतला आहे. तर मी ॲज इट इज जसा आहे तसा ड्रॉ करून घेते. इथं बघा, व्यवस्थित आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने जे पेपर पॅटर्न तुम्ही कटिंग केले ते तुम्हाला ब्लाऊज पीसवर ठेवून ड्रॉ करून घ्यायचे. मागच्या गळ्याची देखील मार्किंग करून घेतली. गळा आपण अगोदरच कटिंगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, मागचा गळा कशा पद्धतीने ड्रॉ करायचा आणि कट करायचा. त्यानंतर आपण साईडच्या कमरची देखील कटिंग मार्किंग करून घेऊ. तर बघ, आता बॅक पार्ट आपला ड्रॉ झाला आहे. त्यानंतर आपण हे जो दुसरं पॅटर्न आहे हे देखील ठेवून ड्रॉ करून घेऊ. तर हा बघा, फ्रंट पार्ट ठेवला आहे हा. त्यानंतर आपल्याला ही जी बाही आहे तर बाही ठेवायची. तर बाही आपल्याला थोडी वाढवून घ्यायची आहे. तर इथं बघा, तर मी इथं बाही वाढवून घेते. तर इथून चेक करायची. तर बाही आपल्याला 8 इंचाची हवी, तर मी इथं 8 इंच मार्किंग करून घेते. या मार्किंगवर आपल्याला बाही अशी ठेवायची. तर आता हे बघा, बाही वाढवताना इथं व्यवस्थित चेक करायचं आहे. आपलं जे अंतर आहे ते सर्व सारखं पाहिजे, कारण तिरपी बाही नको ठेवायला. त्यासाठी आपल्याला चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा अशी. आता ही जी कातर आहे आपण ती यावर ठेवू म्हणजे जड. तर इथं असं व्यवस्थित हे चेक करून घेऊ आपण
जे मेजरमेंट आहे ते सारखंच आलं पाहिजे, त्या नाहीतर आपली बाही कमी जास्त होईल. ते इथे किती येतं आहे आपलं तेवढंच सेम आपण इकडे देखील घेऊ. सेम येतं आहे. आता आपण ड्रॉ करून घेऊ बाही. तर हे बघा मी अशी ठेवून घेतली. ॲज इट इज अशी ड्रॉ करून घ्यायची. तर साधी बाही आहे त्यामुळे थोडी वाढवून घेतली ती. आणि इथं बघा ब्लाऊज पीसमध्ये अजून थोडी वाढवायची होती. बाही 7 इंचाची, पण अजून बाही जी आहे ती इथं बसली नसती. त्यामुळे आपण हिला खालून आहे ना जॉईंट देणार आहे. तर तो जॉईंट कसा द्यायचा तो स्टिचिंगमध्ये मी तुम्हाला दाखवेल. तर कधी कधी काय होतं बघा, जर माप जास्त मोठं असलं तर ब्लाऊज पीस 80 सेंटीमीटरमध्ये आपलं बसत नाही ते माप, त्यामुळे आपल्याला थोडी तडजोड करावी लागते. तरी बघा आता आपण बाही ड्रॉ करून घेतली. तर इथं बाही ड्रॉ झाली आपली. त्यानंतर बघा आता हा पॅटर्न आहे तो हा देखील आपण ड्रॉ करून घेऊ. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर ही कातर आपण इकडे ठेवू. तर बघा हा पॅटर्न असा ठेवून आता मी ड्रॉ करून घेते. इकडनं देखील आपण मोंढ्याकडून मार्किंग करून घ्यायची. व्यवस्थित जसं आहे तसंच मार्किंग करायची आहे. तर बघा इथं मार्किंग करून घेतली. त्यानंतर या साईडने देखील मार्किंग करायची आपल्याला. त्यानंतर इकडनं बघा इकडनं देखील मार्किंग करून घेऊ. त्यानंतर बघा इथं आपल्याला इथून ते या साईडने गळ्याच्या साईडने अर्धा इंच वाढवायचे, कारण आपली कटोरी जॉईंट होणार आहे ना, त्यासाठी आपण इथं अर्धा इंच वाढवून घेऊ. तर हे बघा हे असं अर्धा इंच मी वाढवून घेतलंय. इथं तुम्हाला देखील सेम वाढवून घ्यायचे. आता आपला फ्रंट देखील ड्रॉ झालाय. आपण आता कटोरी घेणार आहोत. तर कटोरी बघा ठेवताना कशी ठेवायची, तशी तिरपी कटोरी ठेवायची आपल्याला. हे बघा अशी तिरपी, तर तुम्ही अशी देखील ठेवू शकता. हे बघा अशी, हे बघा अशी देखील ठेवली तरी काही हरकत नाही. तिरपीच कटोरी ठेवायची किंवा अशी देखील ठेवली तरी चालेल. आता आपण अशी तिरपी ठेवून कटोरी ड्रॉ करून घेऊ. ते बघा मी इथं ठेवून घेते आणि ॲज इट इज जशी आहे तशीच मार्किंग करायची आपल्याला. तर कटोरी आपल्याला कुठेही वाढवायची नाही, कारण आपण अगोदरच कटोरी पेपर पॅटर्नवर ठेवून वाढवून घेतली. त्यामुळे इथे वाढवायची गरज नाही. फक्त इथं आपल्याला जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची. तर बघा कटोरी देखील मार्किंग करून घेतली आपण, म्हणजे ड्रॉ करून घेतली. आता आपले सर्व झाले, फक्त आपली आता क्रॉसपट्टी राहिली. तर क्रॉसपट्टी देखील बघा ते इकडनं ठेवते मी. तर क्रॉसपट्टी आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. हे बघा इकडनं जे आहे तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवली, आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घेणं कंपल्सरी आहे, कारण इथं जॉईंटसाठी जाते, त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायची. इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतली. आता ही जशी आहे तशी मी मार्किंग करून घेते. इकडे देखील सेम. तर बघा आपण क्रॉसपट्टी देखील ठेवून अर्धा इंच खालून कमरच्या साईडने वाढवून घेतली. तिथं आता जेवढे पॅटर्न होते ते ठेवून ड्रॉ करून घेतले. आता आपल्याला कट करून घ्यायची. तर इथे मी पॅटर्न काढून घेते. पॅटर्न आपण बाजूला काढून घेऊ. आता आपण ही जी मार्किंग केली ती आपण आता कट करून घेऊ.
इकडनं कट करून घेऊ गळा. सेम जसं मार्किंग केले तशीच आपल्याला कटिंग करायची. क्रॉस पट्टी देखील मी कट करून घेतली, कारण क्रॉस पट्टी आणि आपले जे पाठीची जी मार्जिनची लाईन होती ती कट टू कट होती, त्यामुळे क्रॉस पट्टी देखील कट करून घेतली. आता पाठीच्या साईडचा आपण जो मोंड आहे तो कट करून घेऊ. इथं बघा, तर पाठीचा साईड आपली कट झाली. आता मी बाजूला घेते. आता ही क्रॉस पट्टी आपण कट केली ती पूर्णच कट करून घेऊ. तर ही कट केली. आता इकडे थोडंसं एक्स्ट्रा आहे मार्किंग केलेलं, ते कट करून घेऊ. त्यानंतर इकडे देखील सेम, आणि इकडच्या बाजूला बघा थोडी खाली वर आहे, ते इकडे देखील मी सारखे करून घेते. ते बघा, क्रॉस पट्टी देखील कट करून घेतली. त्यानंतर बघा आता आपल्याला फ्रंट कट करून घ्यायचं आहे. आता मी मार्किंग केलं आहे तसंच कट करून घेते. इकडनं देखील मोंडा कट करून घेऊ आपण. तरी बघा कट करून घेतला. त्यानंतर इकडनं मार्किंग केलेलं आहे ते कट करायचं आहे आपल्याला. सेम जसं मार्किंग केलंय आपण तसंच कटिंग करून घेतोय. ते इकडनं आपण कट करून घेऊ जिथे आपली कटोरी अटॅच होणार आहे. तर हे बघा, तर फ्रंट आपण कट करून घेतलाय. तर हा बाजूला घेऊ. आता आपण बाही कट करून घेऊ. बाही देखील जशी मार्किंग केली सेम त्या पद्धतीने कटिंग करून घ्यायची. तर बघा बाही देखील कट करून घेतली. इकडनं हे जे एक्स्ट्रा मार्किंग आहे ते कट करून घेऊ आपण. आता बाही देखील आपली कट झाली. आता आपल्याला कटोरी कट करायची. तर कटोरी देखील सेम जशी मार्किंग केली त्या पद्धतीनेच आपण कटिंग करून घेऊ. तर इथं बघा कटोरी मी मार्किंग केली तशी कट करून घेते. तर बघा कटोरी पण आपली कट झाली. आता हे जे आहे हे आता आपण बाजूला घेऊ. ही आहे आपली बाही, त्यानंतर कटोरी, फ्रंट पार्ट, त्यानंतर क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टी ह्या दोनच आहे, आपल्याला डबल काढावं लागणार आहे. तर मी तुम्हाला जेव्हा शिलाई काम आपण स्टिचिंग दाखवू त्यावेळेस तुम्हाला कटिंग करून दाखवेल. नंतर हा बॅक पार्ट. तर सर्व आपण ब्लाऊज पीसवर पॅटर्न ठेवून कट करून घेतले. हे बघा आता आपण काही कट करणार नाही. जेव्हा लागतील आई हुक पट्ट्या
त्यानंतर पायपिंगच्या पट्ट्या, डबल क्रॉस पट्टी, ते सर्व आपण जेव्हा स्टिचिंगच्या वेळेस आहे तेव्हाच कट करू. आता जर कट केलं तर तुमचा सर्व गोंधळ होईल. कोणत्या पट्ट्या कशाच्या त्या लक्षात राहणार नाही. जेव्हा आपण स्टिचिंग करू त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने पट्ट्या कटिंग करायच्या ते तिथेच मी तुम्हाला स्टिचिंगच्या वेळेस दाखवेल. तर बघा, तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने साधा ब्लाऊज पीस पॅटर्न ठेवून कट करून घ्यायचे. सेम जसं सांगितलंय सेम त्याच पद्धतीने कटिंग करायची. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि आपण जी ही सिरीज चालू केली आहे फ्री शिवण क्लासची, ते याला तुम्ही सर्वजण भरभरून प्रेम करत आहात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि असाच सपोर्ट राहू द्या. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. या ब्लाऊजची आपण स्टिचिंग बघू. स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व शिकवलं जाईल सावकाश पद्धतीने. तुम्हाला जर सर्व एकाच व्हिडिओमध्ये शिकवलं तर तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही देखील बोर होशाल. त्या देखील आपण स्टेप बाय स्टेप आणि सावकाश पद्धतीने सर्व शिकत आहोत. तर चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.